आमचे सहकारी आणि महाराष्ट्राचे जुनियर नेते, आमचे मित्र आदरणीय वल्लभशेठ बेनके यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या भव्य कार्यक्रमाचं आयोजन ओतूरकर आणि बाकीच्या सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या संत महंत असलेल्या मंडळींनी पुढाकार घेतला. आज माननीय छोटे महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ऐकतो बरंच, पण घरी जाताना घेऊन काही जात नाही. म्हणजे विचार घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आता एक नवीन कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे की या परिसरामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या एका आध्यात्मिक सोहळ्याचं आयोजन करण्याच्या संदर्भात त्यांनी आपला मनोदय व्यक्त केलेला आहे. महाराज, तुम्हाला मी एवढंच सांगतो की या तुमच्या कार्यक्रमासाठी जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकाल ती जबाबदारी आम्ही निश्चित प्रकारे पार पाडू आणि त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचा आनंद हा मिळेल. वल्लभशेठच्या बाबतीत मी तुम्हाला काही सांगायची आवश्यकता अशातला काही भाग नाही. वल्लभशेठ जरी वयाने माझ्यापेक्षा थोडेसे मोठे असले, ज्येष्ठ असले, तरी आमची जी मैत्री होती ती अशी अतूट अशी मैत्री होती. वल्लभशेठ ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले ते 6 वेळा उभे राहिले आणि 4 वेळा निवडून आले. 2 वेळेला लोकांनी त्यांना देखील थांबवलं, परंतु त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मी मंत्री असताना माझ्यापेक्षा वल्लभशेठच हे मंत्री आहेत असं समजून दरवेळेला त्यांना पुढे ठेवून कार्यक्रम करायचं काम आम्ही करत होतो. हा आमचा अंतर्गत, जसं अतुलने सांगितलं की हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे, कौटुंबिक जिव्हाळा आहे आणि हा कौटुंबिक जिव्हाळा असाच पुढे राहावा याच्यासाठी आपल्याला काम करायला लागलं. छत्रपती वल्लभशेठच्या संदर्भात 1-2-3 गोष्टी फक्त मी सांगतो की त्यांनी जिथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या शिवनेरी गड आणि परिसर विकासासाठी 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून या खेळामध्ये आणला आणि हळूहळू पुरातत्व खात्याकडं किल्ला असल्यामुळं त्याला थोडा विलंब लागतो, परंतु छत्रपतींच्या जन्मस्थानाचं एक महत्त्व त्या ठिकाणी जगामध्ये वाढेल
अशा प्रकारचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. धरण असेल, कालवे असतील, बंधारे असतील, याच्या माध्यमातून शेतीला बारमाही पाणी, टोमॅटो, ऊस, द्राक्ष, कांदा, केळी, शेतीचं उत्पादन, दुधाचं उत्पादन, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अग्रेसर त्या ठिकाणी राहून कामगिरी केली. वीज उपकेंद्रांचं जाळं या तालुक्यामध्ये उभं केलं, म्हणून आज शेतकऱ्याला एक प्रकारची वीज देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. 150 पतसंस्थांची स्थापना वल्लभ शेठच्या सहकार्यानं आणि वल्लभ शेठच्या पुढाकारानं झाली, की ज्याच्यामध्ये आज जो सामान्य माणूस आहे, ज्याच्याकडं ऐन वेळेला ज्याला पैसे मिळत नाहीत, गरज असते, त्यावेळेला या पतसंस्थांनी त्यांना मदत करायची भूमिका घेतली. 4 महाविद्यालय, 4 अभियांत्रिकी कॉलेजेस, ITI, आश्रमशाळा, या सगळ्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेला सतत प्राधान्य देणारं नेतृत्व म्हणून त्यांनी जुन्नर सारख्या शहराला एका मुस्लिम महिलेला जुन्नरचं नगराध्यक्षपद दिलं. हे आज जे जातीपातीमध्ये जे सगळं चाललेलं आहे ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आज शिवनेरमध्ये, म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवली. तसंच देवराम लांडे सारख्या एका आदिवासी तरुणाला जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची संधी वल्लभ शेठ मुळंच त्या ठिकाणी मिळाली. खरं तर ही संधी खेडला द्यायची होती, परंतु भांडून देवराम लांडे यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा हे तुम्हाला त्या ठिकाणी केवळ वल्लभ शेठमुळे मिळालं, हे तुमच्या लक्षामध्ये असायला पाहिजे. आता आमचा आज अतुल शेठ जरी तरुण असले आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिले, आमदार म्हणून निवडून गेल्याच्या नंतर मी पाहतो की या तालुक्यासाठी काय करू आणि काय नको अशा प्रकारची भावना अतुल शेठच्या मनामध्ये असते. आणि सातत्यानं कामांचा पाठपुरावा करणं आणि तो पाठपुरावा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न सुरू असतो. मी अधिक त्याच्याबद्दल सांगून आपला वेळ घेत नाही, पण अतुल असेल, अमोल असेल, अमित असेल, ही तिन्ही वल्लभ शेठची मुलं अमोल डॉक्टर बनून आज समाजाची सेवा करतायत. आज अतुल शेठ हे आमदार म्हणून काम करतायत आणि अमित हे लक्ष्मणासारखं एक धाकट्या भावाचं काम अतुल शेठच्या पाठीमागं या तालुक्यामध्ये करायचा प्रयत्न करतात. महाराज, मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा जरी वारकरी जरी नसलो तरी अध्यात्माबद्दल एक अतिशय मनापासून प्रेम असणारे लोक आहोत. आम्ही पण आळंदी पंढरपूरला जात असतो, भले आषाढीला नाही जाता आलं तर नंतर जातो. आधी आषाढीलाच जात होतो, आमचे वडीलही जात होते, परंतु तिथं गेल्यामुळे जो आनंद मिळतो तो आनंद इतर कुठे मिळत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कोणाशी मागणी नव्हती, परंतु ज्या वेळेला संत तुकोबारायांची मला वाटतं त्रिशताब्दी किंवा 350 वर्ष पूर्वी
350 वर्ष ज्या वेळेला पूर्ण झाली त्यावेळेला या राज्याचा अर्थमंत्री मी होतो आणि त्या वर्षी मी बजेट मांडलं होतं आणि बजेटमध्ये या देहू आळंदी पंढरपूरच्या विकासासाठी 350 कोटी रुपये दिलेले होते हे आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सुनील तटकरे अर्थमंत्री झाले, त्यांनी त्याच्यामध्ये पैसे वाढवले. मग अजितदादा अर्थमंत्री झाले आणि शेवटी हा सगळा आराखडा 600 कोटीच्या आसपास गेला आणि तो केवळ माझा वारकरी हा इथून पायी पंढरपूरला जातो, त्याला रस्त्यामध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं काम त्या ठिकाणी करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. नुसतं राजकारण म्हणजे निवडणुका आणि मतं एवढ्यापुरतं मर्यादित नाही, त्याच्यामध्ये समाजकारण पण आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म पण आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी पण आहेत. आज या जुन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न जरी वल्लभ शेठच्या माध्यमातून सुटलेला असला, अतुल शेठनी त्याच्यामध्ये पुढे जाऊन त्याच्यामध्ये कामगिरी केलेली असली तरी मला फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगायची की आज आपल्या जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तिन्ही तालुक्यामध्ये ज्या नद्या, या नद्यांवर 65 बंधारे बांधलेले आहेत आणि 65 बंधाऱ्यामध्ये कायमस्वरूपी पाणी मिळेल अशी तरतूद प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नाही. त्यामुळं 30-35 वर्षाच्या राजकारणात आम्ही आमदार असो, आम्ही मंत्री असो, सत्तारूढ पक्षाचे आमदार असो, विरोधी पक्षाचे आमदार असो, शेतकऱ्याला पाणी कमी पडू द्यायचं नाही ही भूमिका घेऊन या बंधाऱ्यांना पाणी देण्याच्या संदर्भातली भूमिका आपण घेतली. भविष्य काळामध्ये काही प्रश्न निर्माण होणार आहे, त्याच्या आम्ही ते प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी काही प्रयत्न करतोय. पण तुम्ही नंतर कधीतरी दुसऱ्या एखाद्या सभेमध्ये मी बोलेल. आज मी फक्त या निमित्तानं सर्व वारकरी मंडळींना मला तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा अग्निप्रदीपन सोहळा करतो, बॉयलरचा कार्यक्रम करतो, त्यावेळेला कोणी पुढाऱ्याला बोलवत नाही. या 3 तालुक्यातल्या सगळ्या वारकऱ्यांना बोलवून त्यांच्या हस्ते तो सोहळा करतो आणि त्यांचा सत्कार सन्मान त्या ठिकाणी करायचं काम करतो. ही आमची गेल्या अनेक वर्षाची परंपरा त्या ठिकाणी सुरू आहे. आता अधिक न बोलता मला फक्त जाताना एक सांगायचं आहे की आज तुम्ही हुतूरकरांनी एवढा मोठा कार्यक्रम केला आणि तो वल्लभ शेठच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण इथं केला. हा कार्यक्रम तुमच्या कायम लक्षात राहिला पाहिजे, आजचा दिवस तुमच्या कायम लक्षात राहिला पाहिजे याच्यासाठी या हुतूरमध्ये 50 लाख रुपयाचं सभागृह वल्लभ शेठच्या नावानं मी मंजूर करण्याची या ठिकाणी घोषणा करतो आणि हे सभागृह या हुतूरला झाल्याच्या नंतर निश्चितच त्याचा फायदा बाकीच्या आपल्या सगळ्या लोकांना होईल एवढंच या निमित्ताने सांगतो. थोडासा मध्ये मला एक छोटासा अपघात झाला, पाय तुटला, हात तुटला, त्यामुळं मला निवडणुकीत कुठे येता आलं नाही. आता हळूहळू बरा होतोय. काही लोक म्हणतात काठी घ्या, काही लोक म्हणतात काठी घेऊ नका, पण योग्य वेळेला काठी घेऊ. आता काही सध्या नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, आभार मानतो. आणि अतुल शेठ, तुम्ही असंच काम करत राहा. जशी तुमच्या वडिलांची आमची दोस्ती होती त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे तुमच्यावर करून तुम्हाला या जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या कामामध्ये तुमच्या पाठीमागं भक्कमपणानं आम्ही सगळेजण उभे राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.